शोना, अगं फोन मध्ये काय लागलीस? खाली लोक आले तुला भेटायला. असतील कोणीतरी जर्नलिस्ट, बसू देत त्यांना. आय डोंट केअर. जर्नलिस्ट नाही, साऊथचे एक मोठे प्रोड्युसर झालेत. त्यांना एक मोठी बिग बजेट मूवी बनवायची आहे आणि त्यात तुला कास्ट करायचंय. इजंट दॅट अ ग्रेट न्यूज? व्हॉट? अगं मग हे आधी नाहीस का सांगायचं? चल लेट्स गो. इज दिस फाईन? वेट. परफेक्ट. शुअर? हा. हाय, सॉरी मला यायला जरा लेट झाला. खूप वेट करावं लागलं का तुम्हाला? हाय शोना. हाय सोनाली पटकुरे. मस्ती हवे 7:30. నీకు పుక్కలు పుక్కలుగా నరిగి ఊరు బయట వేస్తా 2 దినాల చూడు. అర్థమైందా? सॉरी काही कळलं नाही. काय म्हणायचंय आपल्याला? माझं नाव कृष्णांबदास जन्नू असतं. नमस्ते. नमस्ते. आणि आमच्या मामुडी असतं. हाय. व्हेरी नाईस. मामुडी नीट बघून घ्या बरं का. होय, त्याचं काय असतं, आम्ही साऊथचं खूप मोठं प्रोड्युसर असतं. वा. सगळ्या बिग बजेट फिल्म आम्हीच करत असतो. म्हणून आता नवीन फिल्म करतोय आणि ब्युटीच्या शोधात आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो बघा. बर. मामुडी चेक. अन्ना चेक चेक करताय किंवा मामुडी चेक बुक. चक्क बुक. एक मिनिट. दिला का मामुडी? एकच मिनिट. या चेक करून त्यांना बुक केला बघा. ब्लँक चेक असतं. तुम्हाला पाहिजे तेवढी अमाऊंट टाकायचं असतं. कारण आम्हाला तुम्हीच हवं असतं आणि तुमचीच वाट लावायची. हाय अन्ना हिट. तुम्हालाच हिट करायचं असतं, बाकीच्यांचं वाट लावायचं असतं. हो, वाटेल तेवढी अमाऊंट टाका बघा. दॅट्स सो काइंड. पण तुमच्या सिनेमाची स्टोरी काय आहे? स्टोरी? स्टोरी 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 अन्ना. गोष्ट. गोष्ट म्हणा की हो. गोष्ट होय. गोष्ट असतं. गोष्ट काय असतं? हा गोष्ट जसं काय असतं, हा. एक खूप सुंदर गाव असतं. मामुडी दुपारची वेळ असतं. अन्ना काव 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 काव. गेला का? उडून गेला. गेला. यस. त्या गावामध्ये आपला हिरो राजेंद्र राहत असत आणि त्याचा बाप खूप मोठा आमदार असत. बापरे. MLA. यु नो MLA. MLA. हा आणि असत त्या हिरोचा सुखकारी प्रवास. मामा म्युझिक. असाच एंट्री करत असतो आपला हिरो सगळीकडे. पण त्या घरात एक महत्वाकांक्षी सत्तेला हपासलेली एक बाई राहत असतं. बापरे. ती बाई इतकं वाईट असतं, इतकं वाईट असतं, काय सांगू कितकं वाईट असतं. बापरे. खूप क्रूर असतं ती बाई. आणि त्या बाईचं नाव असतं. हा. नाव? नाव 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 असत. नेम म्हणा की हो. नेम. कांचन स्वामी. कांचना स्वामी नाव असतं त्या बाईचं. खूप क्रूर असतं बरं त्या बाई. ही बाई काय करतं माहितीये तुम्हाला? ही बाई त्या आमदाराचा खून करून टाकतं, म्हणजे आपल्या हिरोच्या बापाचा. हो हो हो. मामा म्युझिक आहे. एक मिनिट. खून झाल्यानंतर आपल्या हिरोला आणि हिरोच्या आईला मोलकरीण करून टाकतं. अरे अरे. सर्वंट. म्युझिक परत एकदा. मामुडी स्लो. थोडंसं वर. करेक्ट. बरोबर. करेक्ट. दुःख 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 दुःख.
सगळीकडे दुःख, रे रे सगळीकडे दुःख असतं, अरे अरे इतकंच दुःख असतं. अरे आणि मग येतं ट्विस्ट. काय आजच्या गावातल्या के अंकुशच्या पोरीच्या प्रेमात आपला हिरो पडत असत. ओहो त्या पोरीचं नाव असतं पियावती. पियावती. दोघांचा सुखाचं प्रेम सुरू होत. म्युझिक बहारो फूल बरसाई मामुडी. मग त्या दोघांचं कलरफुल आयुष्य सुरू होत. वा काश्मीर तू मै कन्याकुमारी. कशी वाटली स्टोरी? इंटरेस्टिंग. आम्ही सगळं इंटरेस्टिंगच करत असतो. साधं सुद्धा कामाचं नसतं आमचं. मामुडी है की नाही? नक्की कुठे ठेवले असतील हे रिपोर्ट्स? यात पण नाही. नक्की कुठे ठेवली असेल ही नाही ती बाई? आता आपला हिरो लोकांची काम करून आमदार होत असत आणि मग तो मंत्री होत असत. आणि स्टोरी मध्ये तुमची एंट्री होत असते. तुमचं नाव असतं शोनावती. एकदम विलन पात्र, एकदम डार्क कॅरेक्टर. आणि तुम्ही करत असता हिरो हिरोईनच्या मध्ये वाद करण्याचा प्रयत्न. लोकांना सांगता मी प्रेग्नंट असतो म्हणून. आपल्या मंत्री असलेल्या हिरोला सुद्धा गंडविता. आणि मग तिच्यात स्टॉप इट प्लीज. प्लीज स्टॉप इट. तुमची गोष्ट फारच रिअलिस्टिक होत चालली बघा. आपण आहे ना 2 मिनिट्स थांबूया हा प्लीज. गंगा आज जाऊन बघ जरा. आत कुणी नाहीये ना? गो पटकन जा. गो गो. थांबा. कुठं जात असत? इथे एवढी इंटरेस्टिंग स्टोरी सांगत असतं मी. इकडं कुठं चालत असतं? मला असं आधी मध्ये फ्लो तोडलेला आवडत नसतं बघा. बर का मामुडी? चला. कदर दिसत नसतं मला. सर एक मिनिट. एक्स्ट्रीमली सॉरी. काय माझं थोडंसं खूप इम्पॉर्टंट काम आहे. तिला जाऊ द्यात ना प्लीज. ती लगेच जाईल आणि लगेच परत येईल. गंगा हरीमध्ये जा आणि परत ये. जा जा जा. खूपच महत्वाचं काम आहे. मग एंडला काय होतं? एंड हा अण्णा एंड एंड अजून ठरलं नाही बघा. म्हणजे आता पुरावे भेटल्यावरच ठरणार आहे एंड. म्हणजे हो म्हणजे एंड वर अजून काम चालू असतं. हा पण स्टोरी कळलं ना तुम्हाला? सगळं बिग बजेट असतं बघा. येस सर.
मला आवडेल तुमच्या सिनेमात काम करायला. अण्णा अभिनंदन. आता लागणार बघा वाटत सगळ्यांची हो किती नाही. कपाटात नाही, गादी खाली नाही, बेड खाली नाही, ठेवलेत कुठेही नाही रिपोर्ट्स. कारण ते रिपोर्ट्स बॅग मध्ये आहेत आणि त्याची चावी शोनाकडे आहे. तू कितीही शोधलंस तरी तुला हे पुरावे नाही मिळणार. पियू, मी तुला रिपोर्ट्स तर नाही देऊ शकत, पण एक मदत नक्कीच करू शकते. त्या रिपोर्टचे फोटोज माझ्या फोनमध्ये आहेत. मला माहिती आहे शोनाने तुला खूप त्रास दिलाय, पण घाबरू नकोस. मी तुझा संसार नाही मोडून देणार. गंगा, तू इकडे काय करतेस? रूम मध्ये कोणी आलं तर नव्हतं ना? हो, पियू आली होती. नक्कीच पुरावे शोधायला आली असणार. ऑफकोर्स. अजून कशासाठी येणार आहे ती? तिला फाईल सापडली तर नाही ना? कशी सापडेल शोना? ड्रॉर लॉक आहे, चावी तुझ्याकडे आहे, आणि तसंही मी आल्यानंतर ती तिथून निघून गेली. तिचा काही भरोसा नाही ग. तरी मला वाटलंच होतं ती ना नक्कीच अशी शोधाशोध करायला बेडरूम मध्ये येणार. खूप स्मार्ट समजते ना स्वतःला, बट शी डझंट नो मी एक्स्ट्रा स्मार्ट आहे. आता तिने कितीही मुवमेंट करू देत. राजवीरजी फक्त माझे, फक्त माझे. साहेब नमस्कार. हा मला सांगायचं ना, मी आलो असतो भेटायला. राजवीरजी, अहो काय चाललंय? मीडियावाल्यांनी तर आपल्याला हैराण करून ठेवलंय आणि विरोधक सुद्धा आपल्या सरकारच्या विरोधाला आक्रमक झालेत. तुमचा राजीनामा मागतायत. अहो साहेब, काही बोलू नका. ओ, आज हाय कमांड थेट आमच्या घरी. वेलकम साहेब. काही चहा कॉफी घेणार या ना, आत बस. काही नको साहेब, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे पक्षाची खूप बदनामी होतीये ना. फक्त माझ्याचमुळे सरकार पडायची ही भीती वाटतेय सगळ्यांना. बट मी तरी काय करू साहेब? मी प्रेग्नेंट राहिले यात माझी तरी काय चूक आहे? मला न्याय मिळालाच पाहिजे, हो ना साहेब? सोनाजी, आम्ही नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू, पण आमची एक विनंती आहे तुम्हाला. प्लीज हे प्रकरण मागे घ्या आता. साहेब, दॅट्स नॉट इन माय हँड्स. ही आता खूप मोठी पॉलिटिकल न्यूज झाली आहे. सतत मीडिया ट्रायल्स ही सुरू आहेत. राजवीरजी जी, मग आपल्याकडे एकच उपाय आहे. कोणता? तुम्ही हे सगळं प्रकरण शांत होईपर्यंत राजीनामा द्या. साहेब, ह्या आशाने आपली बदनामी व्हायची थोडीच थांबणार आहे. त्यापेक्षा मी ना तुम्हाला एक उपाय सुचवते. म्हणजे सी, मी ऑलरेडी राजवीरजींसमोर माझ्याशी लग्न करायचा ऑप्शन ठेवलाय. हे जर लग्नासाठी तयार झाले तर मी लगेच प्रेस कॉन्फरन्स बोलवीन आणि सगळ्यांना सांगेन की हे निर्दोष आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा ना, फक्त एका लग्नामुळे बदनामीही थांबेल आणि सरकारही पडणार नाही. साहेब, ते शक्य नाही. माझा जीव गेला तरी चालेल,
पण असं पिऊला वाऱ्यावर सोडून मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. त्यापेक्षा मी राजीनामा द्यायला तयार आहे. नाही वीरू, तू हे लग्न करतोयस. अगं पिऊ काय बोलतेस तू? हो वीरू, आपल्याकडे दुसरा कायच पर्याय नाही. तू शोनाशी लग्न करतोयस. माझी या लग्नाला परवानगी आहे. साहेब, उद्याच्या पत्रकार परिषदेत शोना आणि वीरू त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करतील. पिऊ काय चाललंय तुझं? तू कोणाला विचारून माझ्या आणि शोनाचा लग्नाचा निर्णय घेतलायस? तू विचारलं होतंस मला तिच्याशी मैत्री करताना, तिला घरी येऊ देताना? नव्हतंच ना. म्हणून तू डायरेक्ट लग्न लावायला निघालेस? मग काय करू? हा, या घराची तुझी बदनामी होताना बघू, तुझं मंत्रीपद जाताना बघू. हे बघ वीरू, तुला जर का हे सगळं थांबायचं असेल ना, तर शोनाशी लग्न करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तुझ्याकडे नाही. होऊ दे माझी बदनामी, मी सगळं सहन करीन. पण पियू, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत मी. आणि एक लक्षात ठेव, मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. नाही वीरू, तुला हे लग्न करावंच लागेल. हे बघ वीरू, तुला माझी काळजी आहे ना, माझी मी जगायला समर्थ आहे. तू तुझ्या मंत्रीपदाची काळजी कर. तू लोकांच्या मनात ना उतरला नाही पाहिजे. आता हिला कळेल की शोना काय चीज आहे. लग्नात हिचा चेहरा बघायला खूप मज्जा येणार आहे.